आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। तलाक देने के बाद फिर से पत्नी को घर बुलाने आए दामाद ने सास का किया खून, कोर्ट ने सुनाई उम्र कैद की सज़ा। दरअसल सोलापुर शहर अक्कलकोट रोड अभिषेक नगर के रहने वाले 38 साल मोहम्मद शरीफ उर्फ गुड्डू चांद पातशाह पटेल ने 10 साल पहले उसी परिसर की रहने वाली समरीन नामी लड़की से लव मैरिज कर ली थी, लेकिन शादी के 6 साल बाद इन दोनों में विवाद होने के कारण तलाक हो गया था। जहां 4 अक्टूबर 2021 को शरीफ जबरदस्ती हाथों में रॉड लिए समरीन को दोबारा घर ले जाने के लिए आया तो सास मुमताज़ पीरजादे के सर पर मार उन्हें गंभीर रूप से घायल कर दिया, जिसके बाद 6 अक्टूबर 2021 को सास की इलाज के दौरान मौत हो गई। MIDC पुलिस ने आरोपी जमाई शरीफ के खिलाफ कोर्ट में सारे सबूत पेश किए, जहां कोर्ट ने बुधवार 19 जून 2024 को जज MS आजमी ने शरीफ को गुनहगार मानकर उम्र कैद और 10,000 रुपये का जुर्माना भरने की सज़ा सुनाई है। इस केस की सारी हकीकत सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत ने दी है। सासूचा खून करणारा जावई आरोपी मोहम्मद शरीफ उर्फ गुड्डू चांद पाशा पटेल याला आज रोजी सोलापुरातील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आझमी साहेब यांनी खुनाच्या अपराधाखाली दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। याबाबत सविस्तर हकीकत अशी की यातील फिर्यादी ॲडव्होकेट सद्दाम हकीम पीरजादे याची आई मुमताज याचा खून या आरोपीने केलेला होता। फिर्यादीची बहीण समरीन हिचा विवाह 10 वर्षापूर्वी आरोपीबरोबर झालेला होता। सदरचा विवाह हा प्रेमविवाह होता। किरकोळ कारणावरून त्यांच्यामध्ये वादविवाद होत होते, त्यामुळं आरोपीने आणि फिर्यादीच्या बहिणीने या ठिकाणी शहर काझी यांच्याकडून तलाक देखील घेतलेला होता। असा तलाक घेतलेला असताना सुद्धा हा आरोपी वारंवार फिर्यादीकडे, मैताकडे आणि तिच्या बहिणीकडे येऊन या ठिकाणी नांदायला ये म्हणून वाद घालून तक्रार करून भांडण करत होता। याबाबत या आरोपीने यापूर्वी देखील फिर्यादीबरोबर भांडण केलेलं होतं। त्याबाबत पोलीस स्टेशनला एक तक्रार देखील दाखल झालेली होती। अशी वस्तुस्थिती असताना 4/10/2021 रोजी हा आरोपी रॉड घेऊन या फिर्यादीच्या घरी गेला। त्या ठिकाणी फिर्यादीची पत्नी आणि ही मयत हजर होती आणि सुरुवातीला त्यानं त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली आणि तदनंतर त्या ठिकाणी त्या फिर्यादीच्या पत्नीला बोलला मेरी सास को बाहर बुलाओ। मग तेवढ्यात ती सासू बाहेर आल्यानंतर तू मेरे औरत को नंदाने को नहीं भेजती क्या असं म्हणला आणि सासूने नकार दिला असता जो रॉड त्याने आणलेला होता तो रॉड त्या ठिकाणी त्या मैताच्या डोक्यात घातला आणि गंभीररित्या जखमी झाल्यानंतर तो आरोपी त्या ठिकाणी आणलेली मोटरसायकल टाकून रॉड घेऊन पळून गेला आणि तो रॉड घेऊन तो आरोपी MIDC पोलीस ठाण्यामध्ये स्वतः हजर झालेला होता आणि त्यापूर्वी त्याच्या मित्राला फोन करून त्यांनी ही हकीकत पण सांगितलेली होती। सदरच्या बाबतीत ही घटना घडल्यानंतर शेजारच्या पाजाऱ्यांनी या ठिकाणी मैताला मार्कंडेय रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं। त्या ठिकाणी तिच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आलेल्या होत्या, परंतु उपचारानंतर देखील तिचा जीव वाचला नाही आणि शेवटी ती 6 ऑक्टोबर रोजी मयत झाली आणि म्हणून यातील फिर्यादीने MIDC पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिलेली होती। सरकार पक्षातर्फे अपराध सिद्ध करण्यासाठी 15 साक्षीदार तपासण्यात आले। त्यामध्ये फिर्यादी, पंच, घटनास्थळाचे सर्व पंचनामे, मैताचे कपडे आणि याच्यामध्ये 2 नेत्र साक्षीदार होते। तपास अधिकारी, नोडल ऑफिसर, घटनास्थळाचे फोटो काढणारे फोटोग्राफर आणि पोलीस स्टेशनमधले CCTV फुटेज हे सर्व आम्ही न्यायालयामध्ये सादर केले। त्यानंतर या आरोपींनी एका साक्षीदाराकडे कबुली जबाब देखील दिलेला होता। तो कबुली जबाब आम्ही न्यायालयामध्ये सिद्ध केला आणि या बरोबरच या मैताच्या कपड्यावरील रक्ताचे डाग, आरोपीच्या अंगावर गुन्हा करताना जे कपडे वापरले होते त्याच्यावर रक्ताचे डाग होते, जो रॉड वापरलेला होता त्याच्यावर रक्ताचे डाग होते। हे सर्व न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आणि त्यानुसार असणारे पंचनामे हे सर्व न्यायालयामध्ये आम्ही सादर केले आणि आरोपीने हा खून केला असल्याचं सिद्ध केलं। सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला गेला। यासाठी आम्ही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे देखील सादर केलेले होते। हा आमचा युक्तिवाद आणि पुरावा ग्राह्य धरून आज रोजी या आरोपीला भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा आणि 10,000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने सक्त कारावास, 323 प्रमाणे 1 महिन्याची कारावासाची शिक्षा, तसेच 427 प्रमाणे 6 महिने कारावास
आणि 1,000 रुपये दंड न भरल्यास 1 महिना कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.